नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही का? तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय तर 1 कप तांदळापासून बनवा हा झटपट नाश्ता। इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे, तर इथे कोणत्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ घेतला तरीही चालणार आहे। इथे मी तांदूळ 1 तास अगोदर भिजवून घेतलेला आहे। भिजवल्यानंतर तांदूळ जो आहे तो एकदम नरम होतो आणि पटकन तुटतो, याकरता आपण याला भिजवून घेतलेला आहे। तांदळामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। याच्यामध्ये दही घालायची, जेवढा तांदूळ घेतलेला आहे तेवढी इथे दही घ्यायची आहे। अद्रक, हिरवी मिरची हे तुम्ही कापूनही टाकू शकतात, पण जर तोंडात आली तर मुलं खाणार नाही, म्हणून आपण हे वाटून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ, पाणी न टाकता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। हे एकदम बारीक वाटलं जात नाही, थोडंसं रवाळ असं राहतं, अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बारीक रवा घालायचा, जाड असेल तर त्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। रवा घातला आहे त्याच्यामुळे याला आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी जर खोबरं नसेल तर ही चटणी बनवा, खूप टेस्टी लागते। इथे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले, लसूण घालायचा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी आणि हिला हलकी जाडसर वाटून घ्यायचं। इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। इथे चटणी तुम्हाला किती सैलसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करा। आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा आहे। तडका देण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये राई घालायची, जिरं, थोडीशी हिंग आणि सुक्या लाल मिरच्या आणि याला हलवून घ्यायचं आहे आणि हा तडका या चटणीला द्यायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही घ्या, आपली इथे शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। इथे रवा बघा किती छान असा फुललेला आहे। हे बॅटर थोडंसं घट्ट आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला। जसं डोसा बॅटर असतं ना तसं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। असं बॅटर आपल्याला इथे पाहिजे आहे। आता ह्या बॅटरला सुद्धा आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडक्यासाठी इथे मी गरम तेल घेतलेलं आहे। याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची, राई, जिरं, हिंग आणि हा तडका या बॅटरवर टाकायचा आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये या तडक्याचा सुगंध आहे ना, खाताना खूप छान येतो। इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला या बॅटरमध्ये इनो टाकायचा आहे आणि याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हा चांगला मिक्स होतो आणि याला चांगलं बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं। हे बघा बॅटर कसं मस्त असं फुलून आलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला या तेल लावलेल्या डिशमध्ये घालायचं आहे आणि ही डिश आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायची आहे। इथे मी पाणी अगोदरपासूनच गरम करायला ठेवलेलं होतं। ह्याच्यामध्ये एक स्टँड किंवा वाटी ठेवा आणि ही डिश ह्या वाटीवर ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती थोडीशी लाल मिरची भुरभुरायची आहे, कारण की हे दिसायला खूप छान दिसतं। आणि याच्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे। हे मी 15 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवलेलं होतं। सुरीच्या साहाय्याने हे चेक करायचं, सुरी जर अशी क्लीन निघाली म्हणजे हे परफेक्टली शिजलेलं आहे। आता याला बाहेर काढून थंड करून घेऊया। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा एकदम सहजपणे हे निघून आलेले आहे। मस्त जाळी जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि छान असं फुललेलं सुद्धा आहे। तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकतात, नाहीतर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।